समाजसेवा ही केवळ एक संकल्पना नसून ती जीवनशैली असावी असं मानणाऱ्या काही जिद्दी आणि समर्पित व्यक्तींनी समता फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेचं कार्य केवळ समाजाच्या मुख्य प्रवाहातील लोकांसाठी मर्यादित नसून ते थेट दुर्गम आणि आदिवासी भागातील गरजूंसाठी वैद्यकीय मदत, पोषण, शिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम राबवते. समता फाउंडेशनच्या या सेवाभावी कार्यामुळे अनेकांना जीवन मिळालं आहे. विशेषतः अमरावती जिल्ह्यातील मेळघाट टायगर रिझर्व्ह क्षेत्रात असलेल्या सीमाडोह, बोराट्याखेडा आणि रायपूर यासारख्या दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचे संस्थेचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. हे क्षेत्र निसर्गरम्य असले तरी आरोग्य आणि शिक्षणाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या भागातील लोकसंख्येचा मोठा भाग आदिवासी जमातींनी व्यापलेला आहे. जंगल, डोंगराळ भाग, अनियमित हवामान आणि दळणवळणाच्या मर्यादा असूनही समता फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही अडथळ्याची पर्वा न करता आपलं कार्य अविरत सुरू ठेवलं आहे. समता फाउंडेशन विविध पातळ्यांवर कार्यरत असून त्यांचे मुख्य उपक्रम याप्रमाणे आहेत. आरोग्य सेवा आणि वैद्यकीय मदत. या भागात दवाखाने आणि डॉक्टरांची संख्या अत्यल्प असल्यामुळे अनेक वेळा रुग्णांना वेळेत मदत मिळत नाही. यावर उपाय म्हणून समता फाउंडेशनकडून मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय मदत, औषधोपचार आणि ऑपरेशन यासारख्या सेवा दिल्या जातात. कुपोषित बालकांसाठी विशेष आहार योजना, माता आणि बालकांसाठी पोषण मार्गदर्शन, कुपोषण टाळण्यासाठी आवश्यक औषधोपचार, डोळ्यांचे मोफत तपासणी आणि ऑपरेशन. आदिवासी समाजातील वयोवृद्ध लोकांमध्ये मोतीबिंदू आणि इतर डोळ्यांचे आजार मोठ्या प्रमाणावर आढळतात. समता फाउंडेशन मोफत नेत्र तपासणी आणि ऑपरेशन शिबिरे घेत असते. महिला आणि आरोग्य. गरोदर माता आणि स्त्रियांसाठी विशेष आरोग्य तपासणी, प्रसूती काळातील देखभाल आणि पोषण, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिबिरं. तसंच ग्रामीण आणि आदिवासी भागात आजही बालविवाहाचा प्रघात दिसून येतो. शिक्षणाच्या अभावामुळे अल्पवयीन मुलींचे विवाह केले जातात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि भविष्यावर होतो. समता फाउंडेशनकडून बालविवाह प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृती मोहीमसुद्धा राबवली जाते. कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन दिलं जातं. शाळांमध्ये आणि ग्रामसभांमध्ये बालविवाहाचे दुष्परिणाम समजावले जातात. पालकांना समुपदेशन केलं जातं आणि शिक्षणाशिवाय विकास अपूर्ण असतो याची जाणीव समता फाउंडेशन कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी महिला आणि तरुणींसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि शिक्षण उपक्रम सुरू केलेले आहेत. महिलांना शिलाई, कागदी पिशव्या, हस्तकला यासारख्या कौशल्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळतं, त्यांच्या कुटुंबांना आधार मिळतो. आपत्तीच्या काळात समता फाउंडेशननं मोठ्या प्रमाणावर मदत कार्य केलेलं आहे. कोरोना महामारीच्या काळात सुद्धा औषधे, मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य यांचं मोफत वितरण त्यांनी केलेलं आहे. पूरग्रस्त भागामध्ये सुद्धा आरोग्य तपासणी, मदत कार्य त्यांनी हाती घेतलं होतं. समता फाउंडेशनच्या कार्याची पाहणी करण्यासाठी काही पत्रकारांनी प्रत्यक्ष मेळघाट टायगर रिझर्व्ह क्षेत्रातील सीमाडोह, बोराट्याखेडा, रायपूर या ठिकाणी भेट दिली. हेल्थ अँड प्रिझन ॲक्टिव्हिटीचे हेड विवेक मोकळकर यांनी माहिती दिली. पूर्ण रिसोड आणि वाशिम त्या एरियामध्ये हळूहळू स्टेप बाय स्टेप मग सरांनी अजंता फार्माच्या कंपनीचा जो आहे मग तिथून सुरुवात केली आणि मग हळूहळू सगळ्या ट्रायबल एरियामध्ये आणि रुरल एरियामध्ये आपण काम करण्यासाठी सुरुवात केली होती. तर सुरुवातीला जी टीम होती ती सुद्धा कमी होती, कारण की एखादा प्रोजेक्ट आपल्याला चालू करायचं म्हटलं तर थोडं त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी शिकाव्या सुद्धा लागतात आणि काही गोष्टी ऍड सुद्धा कराव्या लागतात. तर 2000 ज्यावेळेस कॅट्रॅक्टची सुरुवात 2012 मध्ये पालघरमध्ये सुद्धा आम्ही लगेच सुरुवात केली, कारण की ट्रायबल एरिया आहे त्यामुळं. तर त्या ठिकाणी काम करताना डॉक्टर महाले सरांची व्हिजिट झाली सरांसोबत, म्हणजे पुरुषोत्तम सरांसोबत. तर त्यांनी कुपोषण काय असतं हे दाखवलं त्या पीएससीला जाऊन. जसं आज या पीएससीला आपण या ठिकाणी आलो सीमाडोहच्या, आपल्याकडे मातामृत्यू शून्य आहे 3-4 वर्ष. त्या ठिकाणी गेल्यानंतर सरांनी दाखवलंय की या ठिकाणी फॅमिली प्लॅनिंग आणि कुपोषण काय असतं. की एक माता होती त्या ठिकाणी
की तिला मुलगी होती, ती सुद्धा डिलिव्हरी झाली होती, ती माताची पण डिलिव्हरी झाली. आणि त्या मातेला विचारलं की तू कितवी खेप म्हणतात तिकडे, म्हणजे पहिली खेप दुसरी खेप, तर तिची 7वी खेप ती त्या ठिकाणी होती. आणि त्या मुलीची जी मुलगी जन्म देत होती बाळाला, तिची 3री खेप होती. सरांच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि जे बाळ जन्माला आले होते ते जवळजवळ 1400-1500 ग्रॅमचे ते बाळ जन्माला त्या ठिकाणी आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अर्ली मॅरेज हा एक मोठा फॅक्टर आहे. तर तिथून मग आम्हाला ते इन्स्पिरेशन आमच्यासाठी एक खूप महत्वाचं, म्हणजे संजीवनी सारखं ते झालं. मग तिथून कुपोषणाला आपण त्या ठिकाणी सुरुवात केली. मग टीम तयार केली, त्या एरियामध्ये रिस्पेक्टेड टीम त्या एरियामध्ये सुरू केली आणि मग मालन्यूट्रिशनचं काम तिथून सुरुवात झालं. आज जर बघितलं, त्यावेळेस जर आम्ही ज्यावेळेस सुरू केलं होतं त्यावेळेस 100 पैकी जवळपास 25 ते 30 बालकं मालन्यूट्रिशन मध्ये होते. आज तिथलं आहे की 5 ते 7 बालकं मालन्यूट्रिशन मध्ये. सेम थिंग मेळघाट मधलं सुद्धा तसंच आहे. 2017 मध्ये फाउंडेशननी सुरुवात केली. सुरुवातीला जसं 2000 मध्ये सन 2000 मध्ये 3000 माता मृत्यू या ठिकाणी व्हायचे. 2015 मध्ये सर मला असं वाटतं की 1 ते 1200 पर्यंत, 1000 ते 1200 पर्यंत काहीतरी आकडा असेल, परंतु आता जवळपास 25 ते 30 या ठिकाणी तो पोहोचलेला आहे. आमचं लक्ष म्हणजे फाउंडेशनचं सुद्धा लक्ष आहे आणि सोबतच गव्हर्नमेंटचे जे डॉक्टर्स आहेत, ऑफिसर्स आहेत, सगळे THO असतील, DHO असतील, तर असं म्हणजे गव्हर्नमेंट ज्या सुविधा देतं म्हणजे देत नाही, आपण असं काही सुविधा देतो? एक्झॅक्टली काय देतो आपण याच्यामध्ये? काय करतोय की गव्हर्नमेंट या ठिकाणी 100% काम करते, डॉक्टर्स या ठिकाणी 100% काम करतात, आशा वर्कर या ठिकाणी 100% काम करतात. फाउंडेशनचं लक्ष हेच आहे की ब्रिजिंग द गॅप, की मेडिसिन नाही मग त्या ठिकाणी ते तेवढं मेडिसिन त्या ठिकाणी गेलं पाहिजे. ट्रान्सपोर्ट नाही आहे मग ट्रान्सपोर्टची व्यवस्था फाउंडेशन त्या ठिकाणी करतं. अवेअरनेस नाही आहे, अवेअरनेसची व्यवस्था त्या ठिकाणी समता फाउंडेशन करतं. आज मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की आतापर्यंत 19,000 शिबिरांचं आयोजन फाउंडेशनने केलेलं आहे. डॉक्टर गणेश पाटील यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती देताना सांगितलं की आम्ही कोणत्याही अडथळ्यांची पर्वा न करता कार्य करत आहोत. आमचं ध्येय म्हणजे आदिवासी समाजाला चांगलं आरोग्य आणि शिक्षण मिळावं, लोकांची सेवा करणं हाच आमचा धर्म आहे. लवकर लग्न होणे आता प्रकार एक नंबर आहेच ना, बरोबर आहे, पण त्यांचं ते सशक्तीकरण आहे ते होत नाही ना. त्यांना मेन म्हणजे आता आपण डाएट विषयी त्यांना नॉलेज देणं फार गरजेचं आहे. त्यांचा जो डाएट आहे तो डाएट एकदम चुकीचा आहे. काय स्टेपल फूड काय खातात ते खातात म्हणजे कसं आपण जाड बनवतो वरण, बरोबर आहे की आपण घट्ट बनवतो, ते एकदम पातळ बनवतो, म्हणजे काही न्यूट्रिशन काही मिळणार नाही ना. भाकर बनवत नाही ते, म्हणजे पोळी खात नाही, व्हिटॅमिन जीवनसत्व खात नाही लहानपणापासून, असं मग ते पूर्ण तसे मालनरेश राहून जातात ना. हा म्हणजे आमचं 14,000 पॉप्युलेशन हे ट्रायबल आहे. टायगर रिझर्व सर्वात जास्त म्हणजे ट्रायबल PSC आणि प्लेन एरिया काहीच नाही, सगळा डोंगराळ प्रदेश आहे. शिक्षण देऊन होत नाही, तर त्यांना आपण काय करतो की रोजगारात्मक शिक्षण त्या ठिकाणी देतो. तर त्याच्यामध्ये शिलाई मशीन आहे, ड्रेस मेकिंग आहे. तर असं शिक्षण दिल्यानंतर त्यांना आपण शिलाई मशीन सुद्धा प्रोव्हाइड करतो. आताच्या व्हिजिटमध्ये किंवा या 2 वर्षाच्या व्हिजिटमध्ये लक्षात आलंय की त्या ज्या मुली आहेत तर त्या इन्कम सुद्धा कमवायला लागल्या आणि त्याचं 2,000, 5,000, 10,000, 15,000 पर्यंत महिन्याचं इन्कम त्या मुलींचं झालं. एक ब्लाऊज जर शिवतो म्हटलं एखादी मुलगी तर 300 रुपये 400 रुपयापर्यंत शिलाई येतं. तर ह्या गोष्टी वाढल्यामुळे तर परिवाराला त्यांच्या असं वाटतं की आणखीन 2-4 वर्ष मुलींनी या ठिकाणी राहायला पाहिजे आणि आपलं घर सुद्धा चालवायला पाहिजे. ती मदत त्या मुलीची त्या घराला होते. त्याच्यामुळे अर्ली मॅरेज जे आहे ना ते प्रमाण एकदम डाऊन झालेलं. पालघर सारख्या एरियामध्ये या एरियामध्ये सुद्धा आमचं फ्युचरमध्ये प्लॅन आहे की या एरियामध्ये सुद्धा एज्युकेशन खूप महत्वाचं आहे. तर ते एज्युकेशन सुद्धा आम्ही सुरुवात या ठिकाणी करणार. समता फाउंडेशन हे केवळ एक सामाजिक संघटन नसून ते परिवर्तनाची एक चळवळ आहे. आरोग्य, पोषण, शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरण या 4 महत्त्वाच्या घटकांवर काम करताना त्यांनी आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी एक आदर्श उभा केला आहे. ये बच्चा है श्रेयांश शैलेश काजदेकर, अभी ये 2 साल का बच्चा है. ये जब बच्चा हुआ था ये 1 महीने में आइडेंटिफाई किया था हमने कि इसको कंजेनिटल हार्ट डिसीज है और इसके जो ऑल ऑर्गन्स है पूरे उल्टे थे, ठीक है, अपोजिट डायरेक्शन में. तो डॉक्टर ने ऐसा बता दिया था हमको कि रिपोर्ट में कि बच्चे का ऑपरेटिंग करना है, बट ये लोग सर्वाइव नहीं कर रहे थे और विलिंग नहीं कर रहे थे और बच्चे का वजन बढ़ रहा ही नहीं था. जब से उसको हमने ये जो समता फाउंडेशन के अधिकारी लोग हैं उन्होंने मुझे सबसे सपोर्ट किया है, तब से बच्चों की डेवलपमेंट हुई है और ये बच्चा आज मैम में है.
एक मतलब उसका वजन 2 किलो थोड़ा बढ़ गया है। मेडिसिन बद्दल तर प्रशंसा करायला पाहिजे, कारण इतकं मोठं मेडिसिन या आरोग्य केंद्रात भेटत नाही. इतकं क्वालिटी मेडिसिन इथेच भेटून राहिला तुमच्या, त्याच्याबद्दल धन्यवाद. कारण मेडिसिन डॉक्टरला कितीही असलो आम्ही, तर मेडिसिन जर नसेल तर आम्ही काही इलाज करणार आहे की नाही. आणि हे मलन्यूट्रिशन फक्त मेडिसिन आणि अन्नावर डिपेंड आहे, बाकी अदर काहीच गोष्टी नाही. प्रॉपर जर मेडिसिन भेटलं, आता हे प्रोटीन, कॅल्शियम हे प्लेन मध्ये दिसत नाही डोळ्याने की जे मेळघाट सारख्या ठिकाणी इथे दिसून आलं लाभार्थ्याला, ही खूप मोठी चांगली गोष्ट. दांडेबे इन समता फाउंडेशन कमायला के आले नाका एन सेमाडो PS सिंबे एन नाका आपे रायपुर गावीन सेनेवा डेन आई कैंप पे आलेगा समता फाउंडेशन का डेन मेट का तपासनी इंगन का कोरो का डहुआ डेंटे आले बुराटे खेड़न सेनेवा डेने चपनी का कैंप बे डेन तपासनी डहुआ डो आपे नाका एंटे सेनेवा. धन्यवाद. आपले डोळे आपल्याला जग दाखवतात, रंग, स्वरूप, आनंद आणि दुःख यांची अनुभूती देतात. मात्र जर दृष्टी नसेल तर जीवन जगणं अधिक कठीण आणि असह्य होऊन जातं. अशा नेत्र दिव्यांग व्यक्तींसाठी आशेचा किरण म्हणजे समता फाउंडेशन. समता फाउंडेशनने अंध आणि दृष्टीदोष असलेल्या गरजूंसाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. 1.5 वर्ष आधी आपण इथे डोळ्याचं शिबिर घेतलेलं होतं रायपूर गावामध्ये. तर या आजी म्हणजे आम्ही गावामध्ये सर्वे करायला आलो होतो की या गावामध्ये किती पेशंट मिळतील किंवा या गावामध्ये मोतीबिंदू किती आहे. तर सर्वात आधी मी आज घरी आलो तर ही आजी नहीं तो MRI मॅडम बच्चो मेंटल रिटायर्ड. तर आजी हात पकडून यांचा मुलगा माझ्याकडे धावत आला की मेरा माँ भी बीमार है बोले, उसको आगे से कुछ भी नहीं दिखता सर, तुम चलो बोले एक बार देख के आओ. तर यांच्या घरी जेव्हा आलो मी तेव्हा यांना डोळ्यांनी काहीच दिसत नव्हतं. म्हणजे असं तात्पत ते आपल्यापर्यंत आल्या. मी म्हटलं तुम्हाला काही दिसते का, तर नाही बोले कुछ भी नहीं दिखता बोले. तो फिर बोला पण त्यांच्या डोळ्यामध्ये टॉर्च मारून बघितला. म्हणजे टॉर्च का उजाला दिख रहा, हा थोडा उजाला दिख रहा है बोले. तर मी म्हटलं यांचं ऑपरेशन होते. मग त्यानंतर आपण या ठिकाणी रायपूरला कॅम्प ठेवला. कॅम्पमध्ये यांची तपासणी केली आणि रायपूरवरून यांना पिकअप करून अमरावतीला त्यांना भरती केलं आणि 4 दिवस त्या तिथे राहिल्या. दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालं. तिकून रिटर्न आल्यावर त्या एवढ्या आनंदी आहे सध्या, त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत आहे. अभी आपको कैसा दिखता है? अच्छा. पहले कैसा दिखता था? नहीं दिखता था. कुछ भी नहीं, आदमी भी नहीं पहचानते थे. नहीं पहचान. अब मेरे को पहचानते हैं, मैं दिखता हूँ. नाम क्या है आपका? रिचमू सानू बेटेगा. हाँ क्या? रिचमू. अभी खेत में जाते हैं आप हाँ. काम करने के लिए? हाँ. पहले जाते थे? पहले नहीं जाता था. नहीं जाते थे. 20 ते 25 दिवसाअगोदर यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. या गावामध्ये समजा जर NM वगैरे उपस्थित नसतील तर आधीच्या काळामध्ये ते डिलिव्हरीचं काम करत होते. म्हणजे ज्या गरोदर माता असतील त्यांची डिलिव्हरी करणे किंवा इमर्जन्सीमध्ये डिलिव्हरी करणे आता पण करतात सर ते. आता पण करतात. त्यांच्या सेवेने आम्ही काही करू शकत नाही. स्वतः पेशंट घेऊन येतात दवाखान्यात, त्यांच्या कॉन्टॅक्ट शिवाय काहीच होत नाही. म्हणजे डॉक्टरच्या अगोदर डिलिव्हरी करतात. नाव काय म्हटलं एकदा नाव सांगा. आता सुद्धा करतात. चारकूप काचदेकर. चारकूप आपल्याला यांचं आता लेटेस्टमध्ये 15 ते 20 दिवसाअगोदर ऑपरेशन झालेलं आहे. या गावातले आपण 6 पेशंट या गावातले झालेले आहेत. रायपूरमध्ये 3 आहेत आणि तिथे माखला म्हणून गाव आहे. तर त्या ठिकाणचे पण 8 पेशंट आहेत आपले. चिखलदरा येथे मागच्या महिन्यामध्ये कॅम्प झालेला होता. त्यांना आपण चिखलदरा घेऊन गेलो. चिखलदरा गए थे ना, चिखलदरा यांच्या सर्व तपासणी झाल्या. फिर चिखलदरा से क्या क्या हुआ आप बताओ, तो मैंने बताओ मैंने तो बोलेंगे ये हो रहा है. तपास करते हैं. तपास सब कुछ चीज लगाया इसमें. समजून घ्या. हाँ समझून. समता फाउंडेशनने अंध आणि दृष्टीदोष असलेल्या गरजूंसाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. विशेषतः अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील दुर्गम क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे. मेळघाट टायगर रिझर्व्ह क्षेत्रातील सेमाडोह, बोरखेड्या सारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी व्यक्तींसाठी मोफत नेत्र तपासणी आणि उपचार उपलब्ध करून दिले आहेत. या सेवेमुळे अनेकांना पुन्हा प्रकाशाचं दर्शन घेता आलं आहे. अंधत्वामुळे मर्यादित जीवन जगणाऱ्या लोकांसाठी समता फाउंडेशन ही एक जीवनदायी संस्था ठरली आहे. माझं नाव शरयू गोंडाणे, ऑप्थॅल्मिक ऑफिसर सेमाडो PSC. माझा अनुभव म्हणजे मला म्हणजे असे कॅम्प असतात ऑर्गनाईज केलेले समता फाउंडेशनचे. तर मग यायचं, पेशंट चेक करायचे. सर म्हणजे टीम आहे ही मदत करते चांगली, व्हेकल प्रोव्हाइड करते आणि आमचे पेशंट जातात म्हणजे सर्जरी होऊन येतात चांगले. तुम्ही आता बोलत की
समता फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचं बलिदान आणि निस्वार्थ सेवाभाव हा आधुनिक काळातील एक दीपस्तंभ आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजातील इतर घटकांनीही अशा सेवा कार्यासाठी पुढं यावं, हाच या माहितीपटाचा उद्देश आहे.